31 डिसेंबरला अहो बाहेर जाऊन जेवतील म्हणून त्यांच्यासाठी घरातच असा पावभाजीचा बेत आखला बघा. त्यासाठी घरातील फ्रीजमधील सगळ्या भाज्या बाहेर काढल्या. त्या स्वच्छ करून अशा चिरून नीट करून घेतल्या. त्यानंतर कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकून सर्व भाज्या अशा शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये टाकल्या. आणि त्याचबरोबर बघा, मी पावभाजीसाठी भरपूर असा कांदा घेतला आहे आणि लाल टोमॅटो नव्हते म्हणून कच्चे टोमॅटो होते घरात, तेही टाकले आहेत. सर्व भाज्या आणि घरात असलेली तुरीची डाळ भिजत घालून तीही या कुकरमध्ये टाकून घेतली. 31 डिसेंबरला सर्वांच्याच घरी असा मटणाचा बेत असतो, पण एकादशी असल्यामुळे घरात असा पावभाजीचा बेत केला. त्यानंतर बघा, सर्व भाज्या कुकरमध्ये टाकल्यानंतर 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ टाकून घेतले. त्यानंतर 1 तांबे पाणी घालून असं कुकरला झाकण लावून कुकर हा गॅसवर ठेवला. कुकरला 4 ते 5 शिट्या करून असं ग्रेव्ही तयार करून घेतली. त्याचबरोबर बघा, पाव असे ताजे-ताजे हजर झाले. मग फोडणीची तयारी केली. त्यासाठी भरपूर असं लसूण, जिरं, खोबरं आणि आलं आणि थोडासा पुदिनाही टाकला. मिक्सरमध्ये अशी त्याची ग्रेव्ही तयार करून घेतली. कुकरला 4-5 शिट्ट्या दिल्यामुळे सर्व भाज्या अशा गरगरीत शिजल्या होत्या. मग फोडणीसाठी मोठी कढई गॅसवर ठेवून त्यात जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आणि सर्व मसाले भाजून घेतले. त्याचबरोबर भाजताना पावभाजीचा मसालाही त्या ग्रेव्हीमध्ये असा भाजून घेतला आणि तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली भाज्यांची ग्रेव्ही ओतली आणि अशी एकजीव करून घेतलं आणि कमी गॅसवर हे असं आटवत ठेवलं. त्याच्यामध्ये 2 चमचे तुपाचेही सोडले आणि तवा ठेवून तव्यावर तूप लावून असे पाव खरपूस भाजून घेतले आणि झाल्या झाल्या पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून परत जेवायला घेतले. तुम्ही पण अशीच पावभाजी करता का? हे सांगून जाता जाता चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा.